जय भगवती आदिशक्ती। मी मागच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी स्थिरतेसाठी किंवा आर्थिक समस्येवर आर्थिक समस्येचे निवारण म्हणून तुम्हाला उपाय दिलेला की श्री सुक्ताचं कथन पठण करायचं तुम्हाला 51 वेळा। तर बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की बरेच लोक माझे मित्र करतही असतील, श्री सुक्ताचं रोज कथन करत असतील, पठण करत असतील, 1 वेळा करत असतील, 2 ते 3 वेळा करत असतील जर त्यांना तसं सांगितलं असेल तर। अदरवाइज ते 1 वेळाच करणार, पण त्यांना काय तसा गुण नाही आलेला आहे, तसा फायदा नाही झालेला आहे त्या गोष्टीचा। तर फायदा नाही होणार तुम्हाला। का नाही होणार? कारण ज्या खोलीमध्ये 15 व्होल्टच्या ट्यूबलाईटीची गरज आहे तिथं तुम्ही डिमचा बल्ब लावाल तर कसा फरक पडेल, कसा उजेडेल तुम्हाला पाहिजे तसा। आणि श्री सुक्ताचा जो प्रत्येक जो श्लोक आहे, मंत्र आहे, त्याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी, एक ऊर्जा आहे। ती ऊर्जा तुमच्यामध्ये एक लक्ष्मी तत्व घटित करत जाते आणि ती लक्ष्मी तत्व जेव्हा तुमच्यामध्ये वाढतो तेव्हा तुमचे आर्थिक समस्येचे निवारण होणं हळूहळू सुरू होऊन जातं। मग तुम्हाला भूक जर लागली आहे, भरपूर भूक लागली आणि तुम्ही पाण्याचा फक्त 1 घोट घेता तर त्याच्याने काय तुमचं पोट भरणार आहे का? नाही भरणार। त्यामुळे 51 वेळा हा श्री सुक्त वाचणं गरजेचं आहे। त्याच्याने तुमचा ओरा ठीक होतो आणि लक्ष्मी तत्व तुमच्यामध्ये घटित होणं सुरू होऊन जातं। आणि लक्ष्मी तत्व तुमच्यामध्ये बनणं, घटित होणं सुरू झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्येचं निवारण होण्याची सुरुवात होऊन जाते। त्यामुळे श्री सुक्ताचं पाठ जे करायचं ते 51 वेळा तुम्हाला करायचं आहे। म्हणून मी तुम्हाला 51 वेळा करायला सांगितलेलं आहे। 1-2 वेळा केला, 10-11 वेळा केल्याने तुम्हाला पाहिजे तसा फरक येणार नाही। आणि हा एक आर्थिक समस्येचं निवारण होण्यासाठी, लक्ष्मी स्थिरतेसाठी आणि जे पण तुमचे आर्थिक समस्या आहे त्यांच्या निवारणासाठी अचूक उपाय। आणि याचा रिझल्ट 1001% सर्वांनाच येणार। असं नाही की एकाला येईल एकाला नाही येणार। हे दुसरे जे अन्य उपाय असतात ते काहींना गुण येतो, हा उपाय केल्याने सर्वांनाच गुण येणार। कारण ती जी लक्ष्मी सुक्तामध्ये, ज्या श्लोकांमध्ये, ज्या मंत्रांमध्ये जी ऊर्जा आहे, जे तत्व आहे ते काम करतो तुमच्यासाठी, ती ऊर्जा तुमच्यासाठी काम करणार। त्यामुळे ते लक्ष्मी सुक्त तुम्हाला 51 वेळा कमीत कमी तरी पाठ करणं गरजेचं आहे। धन्यवाद। जय भगवती आदिशक्ती।